कांदा भजी स्टाईल मिरच्या आपल्याला बनवायच्या आहेत, तर त्यासाठी इथे मी जवळजवळ 20 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यामधल्या 18 मिरच्या ह्या पोपटी आहेत आणि 2 मिरच्या काळ्या आहेत ज्या तिखट असतात। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिखटाचेही मिरच्यांचे भजी करू शकता, पण पोपटी मिरच्या ह्या कमी तिखट असतात, त्यामुळे मी इथे पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत। व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यांचे आता मी देठ काढून घेतलेले आहेत आणि तुकडे केलेले आहेत। तुकडे केल्यानंतर असे मधून त्यांना कट मारून घ्यायचे, चिरा मारून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये मीठ वगैरे व्यवस्थित लागतं, पीठ व्यवस्थित लागतं। ज्याप्रमाणे आपण कांदा कसा बारीक कापून घेतो त्याचप्रमाणे ह्या मिरच्या आपण अशा बारीक कापून घ्यायच्या आहेत। मग त्यामधल्या बिया जाण्यासाठी आपल्याला अशा ह्या मधून कापून घ्यायच्या आहेत। अशा सर्व मिरच्या आपण आता बारीक करून घेऊया, कापून घेऊया। आता ह्या मिरच्या कापून तर झाल्या आहेत, पण त्यामधल्या बिया निघायला हव्यात, त्यामुळे आपण अशा ह्या टॉस करायच्या आहेत। टॉस केल्यामुळे काय होणार, त्या बिया आहेत त्या बाजूला होणार आहेत। अशा पद्धतीने टॉस करायच्या आहेत आणि वरच्या मिरच्या आहेत त्या बाजूला ठेवायच्या आहेत, म्हणजे बिया खाली राहतात। अशाप्रमाणे आपण एकदा दोनदा असं टॉस करून त्यातील जेवढे बिया निघतील तेवढ्या बिया आपण काढू शकतो। हाताने पण या बिया काढू शकतो, पण हात मग ते तिखट होतात आणि कधीतरी चुकून डोळ्याला लागले तर खूप त्रास होतो। त्यामुळे अशा पद्धतीने मी टॉस करून बिया काढलेल्या आहेत। अशाच टॉस करून काढायच्या, म्हणजे बिया पटकन निघतात। आता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे। ज्याप्रमाणे कांदा भजीमध्ये मीठ घालून आपण ठेवतो त्याचप्रमाणे ह्या मिरचीला सुद्धा आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि मीठ लावून आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत। अगदी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचे आहेत। अर्ध्या तासानंतर त्यामध्ये इथे मी जिरं घालून घेतलेलं आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओवा सुद्धा घालू शकता, लाल तिखट सुद्धा घालू शकता। मिरच्या थोड्याशा तिखट असतात, त्यामुळे मी इथे तिखट वगैरे काहीच घालणार नाहीये। इथे मी 3 चमचे बेसन घातलेले आहे आणि बेसन असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। अगदी थोडं पाणी शिंपडून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे। ज्याप्रमाणे कांदा भाजीला सुद्धा आपण पाणी थोडं घालतो त्याचप्रमाणे घालायचे आहेत। आता हे बघा, व्यवस्थित असं पीठ एकदम जरासं घट्टसर करायचं आहे आणि असं हाताने विस्कटून घ्यायचं आहे आणि हे मिरच्या आता भाजण्यासाठी रेडी झालेले आहे। अगदी 5 मिनिटासाठी आपण ठेवायचं आहे, म्हणजे बेसन आणि मीठ लागलं गेलं पाहिजे। आता कढईमध्ये तेल घालायचं आणि तापत ठेवायचं आहे। तेल तापल्यानंतर भज्या सोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा हाताने विस्कटून ह्या भज्या सोडून घ्यायच्या आहे। तेल जास्त तापलेलं नको, नाहीतर मिरच्या आतून कच्च्या राहतील। तर इथे काय केलं आहे, मी तेल जास्त तापून घेतलं आहे, त्यानंतर मध्यम आचेवर केलेलं आहे आणि आता सगळ्या मिरच्या मी यामध्ये सोडून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडे करून आपल्याला ह्या व्यवस्थित आलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायला लागतील। मिरच्या टाकल्या आपल्याला पलटून घ्यायच्या नाही आहेत, थोडा वेळ तशाच ठेवायच्या आहेत आणि खालची भाग आहे ती एकदम व्यवस्थित फ्राय व्हायला द्यायची। त्यानंतर आपण ह्या मिरच्या अशा परतायला घ्यायच्या आहेत आणि थोडा वेळ थांबून घ्यायच्या आहेत। नंतर परत मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायला लागतील। थोडंसं थांबून घेतलेलं आहे, त्यामुळे काय झालं आहे, मिरच्या अजून चांगल्या भाजल्या जात आहेत। आता बघा, झाऱ्याने आपण अशा मिरच्या परत पलटून घ्यायच्या आहे। अगदी 7 ते 8 वेळेला आपल्याला हीच प्रोसिजर करायची आहे। जोपर्यंत कुरकुरीत भज्या होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि भज्या अगदी अशा एकदम खरपूस झाल्या की त्यानंतर आपण त्या ढवळून आपण काढून घ्यायच्या आहेत, गरमागरम खायच्या आहेत। ह्या भज्या तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता, अगदी तिखट लागत नाही, कारण त्यामधल्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। आता कांदा भजी स्टाईल मिरची भजी तयार झालेली आहे। एकदा तरी ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल। ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।